मा भद्रावती पद्मशाली महिला संघटनेचा सोहळा शुक्रवारी चौफळा येथील शनिदेव गल्ली येथे पार पडला। यावेळी दीपाली डोणगावकर यांच्या उपस्थितीत फीत कापून संघटनेचे उद्घाटन करण्यात आले। संघटनेच्या अध्यक्षपदी मीनाक्षी अमर पोलस्वार कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार आहे। उद्घाटन सोहळ्यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती। सामाजिक व सांस्कृतिक समाजातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी समाजात विविध क्षेत्रात काम केले, पण महिलांना आजही अपेक्षित स्थान मिळालेले नाही। त्यामुळे महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी ही संघटना स्थापन करण्यात आल्याचे मीनाक्षी पोलस्वार म्हणाल्या। येत्या वर्षभरात या संघटनेत 500 पेक्षा अधिक महिलांना सहभागी करून घेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जय मार्कंडे, माझे नाव मीनाक्षी अमर पोलस्वार आणि मी आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज मा भद्रावती पद्मशाली महिला संघटने या संघटनेची स्थापना केलेली आहे आणि मला या संघटनेतर्फे महिलांसाठी भरपूर कार्यक्रम ठेवायचा आहे आणि पुढे चालून मी आतापर्यंत 5-6 वर्षांमध्ये खूप कामं केलेली आहे या समाजासाठी, आमच्या समाजासाठी। तरी पण मला स्वतः महिलांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून मी आज एक संघटना काढत आहे। ही संघटना जेव्हा मी काढायचा विचार केलं त्यावेळेस माझ्यासोबत 1 ते 2 जण होते, पण नंतर मी 2 ते 3 दिवसांमध्ये आम्ही सर्व 5-6 महिला मिळून घरोघर गेलो, कॉल कर संपर्क साधला त्यांना। तर आज इथं 50 ते 60 महिला उपलब्ध झाल्या। पुढच्या वर्षीपर्यंत आमच्यासोबत 500 ते 1000 महिला यावे आणि सर्व महिलांचा मला सपोर्ट पाहिजे, समावेश असावा अशी माझी इच्छा आहे आणि मी पुढे चालून भरपूर काम करायची मला इच्छा आहे। आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मीनाक्षी मॅडमने खरोखरच खूप चांगला उपक्रम म्हणजे साधला आहे आणि जेणेकरून महिला स्वावलंबी होतील आणि स्वतःच्या पायावर उभा राहून त्या स्वतः म्हणजे कुटुंबामध्ये तो प्रगती करतील, पुन्हा समाजातही प्रगती करतील। मी त्यांच्या या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते। त्यांची अशीच चांगली प्रगती हो आणि महिला पुढाकार आणि महिला पण सशक्तीकरण आणि आर्थिक दृष्ट्या पण सबल झाली पाहिजे। इकडे बघा आम्हा एक मिनिट